मथुरा नावाचं राज्य आहे आणि मथुरेच्या राजाचं नाव आहे कंस। उग्रसेन राजाचा मुलगा कंस आणि कंसाची चुलत बहीण तिचं नाव देवकी। देवक राजाची मुलगी तिचं नाव देवकी। कंसानं आपल्या चुलत बहिणीचं लग्न थाटामाटामध्ये वसुदेवजी सोबत लावलं। वसुदेव देवकीचा विवाह सोहळा झाला। नवरदेव नवरी रथामध्ये बसले आणि रथ मथुरेच्या बाहेर निघाला। घडघड 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 घड कंस रथ हाकू लागला। नवरदेव नवरी पाठीमागे बसले होते। रथ मथुरेच्या बाहेर निघाला। ओ मायबाप, अचानक आकाशवाणी झाली। ए कंसा, ज्या बहिणीला तू लग्न करून थाटामाटानं पाठवतो ना, त्या बहिणीच्या पोटातलं 8व्या नंबरचं लेकरू तुला मारणार आहे। कंसाचे हातपाय थंडगारच पडले। कंस म्हणला, कराय गेलं गणपतीन झाला मसोबा। करायला गेलं एक आणि झालं एक। सोच आता एक हो गया एक। कंसाच्या डोक्यात विचार आला, मला मारणार हिच्या पोटातलं। आकाशवाणी कधी खोटी होऊ शकत नाही। आकाशाची वाणी सांगत कशी कंसा, मानी भरवसा बोलण्याचा। ए कंसा, ज्या बहिणीला लग्न करून पाठवतो ना, त्या बहिणीच्या पोटातलं तुला मारणार आहे। कंसाला राग आला। कमरला खड्ग नावाचं शस्त्र होतं। कमरचं शस्त्र काढलं आणि देवकीच्या अंगावर मारायसाठी कंस गेला। घेऊन या खड्ग माराया धावला। हात तो धरिला वसुदेवे। कंसाचा हात धरला वसुदेवानं। राजा, का मारायला देवकीला? ए वसुदेवा, अरे हिच्या पोटातलं लेकरू मला मारणार आहे। मया जर मुळावा असेल तर मी कशाला जिवंत ठेवू रे? लग्नाला 4च घंटे झालत वसुदेवाच्या आणि देवकीच्या। किती? 4 तास झालत लग्नाला। 4च तास झाले लग्नाला, तर बायकोची किती मया आली। कोणाला? वसुदेवाला। 4 घंट्यामध्ये एवढी बायकोची मया आली। मारू वाटू दे ना, मारू वाटू देऊ ना त्याला। हात धरला वसुदेवाचा गप्प कंसाचा। मारू नको राजा। 4 तास झालत लग्नाला पण मारू देत नव्हता बायकोला वसुदेव। 4च घंट्यात एवढी प्रेम आणि एवढी माया बायको विषयी निर्माण झाली। आमच्या गावातले जुने म्हातारे म्हणतात, आताचा का जमाना आहे का? आम्ही 2-2 वर्ष बायकोचं तोंड बघितलं नाही, कयाला थापा माराला तात्या म्हणते जुने माणसं। रामकृष्णारी, लक्ष द्या। ए राजा, का मारतोय माझ्या बायकोला? वसुदेव, तुझ्या बायकोच्या पोटातलं, देवकीच्या पोटातलं लेकरू मला मारणार आहे म्हणून मारतोय। लग्नविधी झाल्यावर एक साडे नावाचा कार्यक्रम असते, साडे। आणि त्या साडेच्या वेळेस 10-5 माणसं इकडचे नवरीकडचे, 10-5 माणसं नवरदेवाकडचे एकत्र येतात। आणि त्या ठिकाणी एक आमच्या इकडं म्हण आहे बघा, आजवर होती आमची आता झाली इकडं बी आहे सारखंच आहे। वसुदेवानं सांगितलं, राजा, आजवर ती तुझी बहीण होती पण ती आता माझी कोण झाली? धर्मपत्नी झाली। देवाच्या ब्राह्मणाच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं मी तिला लग्न करून आणले रे। आता मी तिला मारू देत नाही। ए वसुदेव, अरे तुझ्या सगट मारील। राजा बोले, आता राजा होता, तुझ्या सगट मारील। वसुदेवानं हात जोडले। तुम्हाला धोका कोणापासून आहे? लेकराईपासून। मग ह्या बिचारीनं काय वाटोळ केलं? राजा, जन्मलेलं लेकरू तुला देतो, हिला मारू नको। कंसाने विचार केला, आपल्याला समन लेकरायशी, का बिचारीला बहिणीला मारावं? वसुदेव म्हणले, तुला जर विश्वास वाटत नसेल तर आमच्या दोघा पती पत्नीला
एखाद्या बंदी शाळेमध्ये कारागृहामध्ये तू आम्हाला कोंडून ठेव, आम्हाला बंदी शाळेत टाक. वसुदेवाने देवकीला कारागृहामध्ये डांबून ठेवलं, कोंडून ठेवलं. लक्ष द्या, वर्ष 2 वर्ष गेला. कालांतरानं 2 वर्षाच्या नंतर देवकीला 1 नंबरचं बाळ पोटात राहिलं. देवकीला दिवस गेले, 1 नंबरचं बाळ पोटात राहिलं. ओ ऐका ना, बाईच्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस, ज्या दिवशी डॉक्टर सांगन ताई तुझ्या पोटात बाळ आहे, 2 महिन्याचं 1 महिन्याचं, जे दिवशी सांगल ना, जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. लेकरू पोटात राहिलं म्हणून देवकीला आनंद झाला. पण खरं सांगू का, माझ्या लेकराला कंस मारणार आहे म्हणून दुःख बी झालं. आणि पोटावून हात फिरू लागली देवकी, पोटातल्या लेकराला देवकी बोलू लागली. पोटातल्या लेकराला एकच व्यक्ती बोलू शकते, त्या व्यक्तीचं नाव आहे आई. पोटावून हात फिरवला देवकीनं आणि पोटातल्या लेकराला देवकी म्हणू लागली, बाळा हे माझ्या सोन्या, दुसऱ्या कोणी आईच्या पोटात जाऊ नये का रे तू? या अभागी देवकीच्या पोटी तू येतोस राजा, तुला जन्मल्याबरोबर माझा भाऊ मारणार आहे रे बाळा, तुला जन्मल्याबरोबर तुझा मामा मारणार आहे. महिन्यानं महिना गर्भ वाढत गेला. बघता 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 9 महिने 9 दिवस झालं. ओ डासाळेकर, 1 नंबरचं बाळ, 1 क्रमांकाचं 1ल्या नंबरचं बाळ 9 महिने 9 दिवसाला देवकीच्या पोटी जन्माला आलं. जन्मल्याबरोबर ते लेकरू असं हृदयाला लावलं. पटपट त्या लेकराचे मुके घेतले आमच्या देवकीनं आणि देवकी रडू लागली. लेकरू हृदयाला लावलंय. वसुदेवानं सांगितलं, देवकी ते लेकरू आपलं नाही, आणि इकडं लेकरू मला नेऊन देऊ दे कंसाला, आणि इकडं लेकरू. कोणती माय लेकरू मारायसाठी देलो? देवकीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि देवकीनं सांगितलं, स्वामी लेकरू देत नाही धनी, या लेकराला काही होऊ नये म्हणून मी 9 महिने पोटात ठेवले. हो माझ्या लेकराला त्रास होऊ नये म्हणून मी आंबट खाल्लं नाही, तेलकट खाल्लं नाही, तिखट खाल्लं नाही. मालक लेकरू देत नाही मालक. ए देवकी, लेकरू नाही दिल्यावर आपल्या दोघालाही मारतय ग मालक. आपल्या दोघाला मारलं तर मारू द्याव, या बिचाऱ्या लेकरानं काय केलंय? देत नाही मालक, लेकरू नाही देत. अरे कोणती माय लेकरू मारायसाठी देईल? खरं सांगू, मुलगा कसाही निघू द्याकडे, ती माय कधीच म्हणत नाही माझं लेकरू बेकार आहे, म्हणत नाही. दारू पिदाडा मुलगा असू द्या, दारू पिदाडा, त्याची माय कधीच त्याला दारू पिदाडा म्हणत नाही. हो म्हणू नका रे म्हणते दुसऱ्याला. तिचं गंगेच्या पाण्यासारखं प्रेम आहे, देवकीनं हृदयाला लावलंय. मालक याला 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलंय. हो ह्याच्यासाठी मी थंड पाणी पिलं नाही मालक. 9 महिने 9 दिवसाने केली कृतार्थ जन्म लेकरू नाही देत मालक, नाही देत लेकरू नाही देत. कोणती माय लेकरू मारायसाठी देलो? खरं सांगू, लेकराला जन्म देताना बऱ्याच आईला स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. हो स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. जुने लोक म्हणायचे, बाळ तर बाळ नाही तर जीवाला काळ. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, बाळांपणात माझी 22 वर्षाची बहीण मेली आडून. 20 वर्ष झाले त्या घटनेला. 2004 मध्ये तेव्हा सोनोग्राफी नव्हती, सिझर नव्हतं. माझ्या बहिणीच्या पोटातलं लेकरू आडवलं आणि डॉक्टरला पता लागला नाही, मेळ लागला नाही. सिझर नसल्यामुळं माझी 22 वर्षाची बहीण लेकरू पोटात आडवलं म्हणून मेली. हो आमच्या बैठकीत ढाळजमध्ये तिचा फोटो आहे. फोटोकडे बघितलं की हृदय भरून येतंय. ताई तुझ्या पोटात जर लेकरू राहिलं नसतं तर तू मेली नसतेस. एवढा त्याग आहे त्या आईचा लेकरासाठी, त्याग आहे. ती देवकी म्हणू लागली, मालक देत नाही लेकरू मालक. या लेकराचा काय गुन्हा आहे? हो यानं काय केलंय मालक? आपल्याला मारलं तर मारू दे. वसुदेवानं सांगितलं, देवकी येड्यावणी करू नको ग, मला का मया नाही का? पण आपण जसं बोललो तसं चलावं लागत. जुने जुने माणसं एक वचनी होते.
जसं बोललं तसं चलत होते. आता सकाळी बोलाले, दुपारी बैमान व्हाले. एक वचनी माणसं होते गडे जुन्या काळामध्ये. देवकीच्या हातातलं लेकरू हिसकाटून घेतलं. हातातलं लेकरू निष्ठल्या बरोबर देवकीनं हात भिंतीला आदळले. दंदन लेकरू घेऊन वसुदेव कंसाजवळ आले. राजा, मी जसं बोललो तसं चाललो रे राजा. हे घे लेकरू राजा, हे घे. एक नंबरचं बाळ होतो मायबाप. कंसानं लेकरू हातात घेतलं. आता ते लेकरू का साधं होतं का? साक्षात देवाचा सक्का भाऊ, कृष्णाचा भाऊच होता ना. ते लेकरू कंसाकडे बघितलं आणि लेकरू हसलं. लेकरू हसलं की कंस फसलं. कंस म्हणला, ह्या बिचाऱ्यानं आपलं काय वाटोळं केलंय. आपल्याला धोका कितव्यापासून आहे? 8व्यापासून. हे किती नंबरचं आहे? 1 नंबरचं आहे. हातात घेतलेलं लेकरू वापस दिलं. हो, काय आनंद झाला वसुदेवाला. हृदयाला लेकरू लावलं आणि वसुदेव म्हणले, बाळा तुला मला माराय देव वाटणं गेलं रे, पण काळजावर दगड ठेवून देऊ लागलो रे. बापाची माया का नसते का? प्रत्येक कीर्तनकार आई माझा मायेचा सागर म्हणतोय. आई प्रत्येक कीर्तनकार सांगतोय हो, पण जेवढी जिंदगीत आई महत्वाची आहे ना, त्याच्यापेक्षा एक काकण बाप महत्वाचा आहे. आईच्या डोळ्यातलं पाणी तवाच दिसतंय गडी, पण डोळ्यात पाणी येऊ लागलं तरी काळजाव दगड ठेवणारा बाप कधी कीर्तनकारानं सांगितलं नाही. दशरथ राजा मरत नव्हता हो. दशरथ राजा मरत नव्हता. दशरथ राजा मरायचं एकमेव कारण, पोटचा मुलगा अयोध्या सोडून वनवासाला गेला. धरणीलाच पडला दशरथ राजा. राम 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 म्हणून स्वतःचा जीव दशरथ राजानं सोडून दिला. जरा पुढे जाऊन बोलू. ज्ञानोबरायाचा बाप पण माय मरत नव्हते हो. लेकरायचं चांगलं व्हावं म्हणून विठ्ठल पंतानं सांगितलं रुक्मिणीला. रुक्मिणी, आपल्या ज्ञानोबाला, आपल्या सोपान काकाला, आपल्या निवृत्तीनाथाला ना आपल्या मुक्ताबाईला जर आळंदीतल्या लोकांना चांगलं म्हणावं असं तुला वाटत असेल, आपल्या लेकरायला समाजामध्ये घ्यावं तुला असं वाटत असेल, तर आपण दोघांना जीव देणं महत्वाचं आहे. लेकरायचं चांगलं व्हावं म्हणून मायबाप जीव देतात. देवनिया जीवा, देवनिया जीवा, देवनिया जीवा, देवनिया जीवा, वडीले साथीला लेकरायसाठी जीव देते हो मायबाप. देवनिया जीवा, देवनिया जीव, वडिले साधे चला. तो वसुदेव हातात लेकरू घेतल्याबरोबर डोळ्यातून धारा लागल्या. बाळा, तुला मारू द्यायचं नव्हतं रे, पण मी वचन दिलतं. मी वचन दिलतं कंसाला जन्मलेलं लेकरू तुला देतो म्हणून आणलं होतं रे राजा. लेकरू जवळ घेतलं आणि वसुदेव म्हणू लागले, राजा धन्यवाद रे राजा, तू माझं लेकरू वापस दिलंस. पण स्वर्गामध्ये मीटिंग भरली, कॅबिनेट. स्वर्गातले देव म्हणले,
दशरथ राजा जर असा पुण्य करू लागला, त्याचा पापाचा घडा भरायचा नाही, कंस मरायचा नाही. कंस जर असं पुण्य करू लागला, माफ करा मी दशरथ म्हणलो का, कंस जर असं पुण्य करू लागला तर कंसाचा पापाचा घडा भरायचा नाही आणि कंस मरायचा नाही. 33 कोटी देवांनी मीटिंग घेतली आणि तिथून एक व्यक्ती पाठवला, त्या व्यक्तीचं नाव नारद. 33 कोटी देवांनी नारदजीला पाठवलं. नारदा, जा तुम्ही आणि कंसाला सांगा ते लेकरू वापस देऊ नको, मार म्हणून. आले नारदजी. नारायण नारायण. खरं सांगू, नारद या शब्दामध्ये नारदाचा अर्थ लपून बसलाय. ज्याचं बोललेलं कधीच रद्द होत नाही त्याचं नाव नारद. ज्याचा शब्द कधी रद्दच होत नाही त्याचं नाव नारद. नारायण नारायण. ए राजा, अरे का वापस देतोस लेकरू का? कंसानं हात जोडले नारदाला. खरं सांगू, नारद एक असा देव होता, त्याला वैकुंठात बी मान होता, कैलासात बी मान होता, सत्यलोकात बी मान होता. त्यानं कुठं बी जाऊ द्या, नारदानं कुठं बी हातच जोडीत होते. कैलासात गेल्यावर महादेव पार्वती म्हणत होते, या नारदजी. वैकुंठात गेल्यावर विष्णू भगवान लक्ष्मी म्हणायचे, या नारदजी. सत्यलोकात गेल्यावर ब्रह्मदेव सावित्री म्हणायचे, या नारदा या. अरे त्यानं कुठंही जाऊ द्या, राक्षसही हात जोडीत होते आणि देवही हात जोडीत होते. असं एकच देव, त्या देवाचं नाव नारद. कंसानं हात जोडली. राजा, का लेकरू वापस देतोस? कंसानं सांगितलं, नारदजी मला धोका 8व्यापासून आहे आणि हे पहिल्या नंबरचं. ह्या बिचाऱ्यानं काय बिघडिलंय, काय वाटोळ केलंय माझं, हे लेकरू मी वापस देतोय. नारद म्हणला, तुमच्या मोठ्या लोकायला हेच कळत नाही, मोठ्या लोकांना हेच कळत नाही म्हणला. अरे हे पहिलं आहे आणि तुम्हाला धोका 8व्यापासून आहे, काही सांगता येत नाही म्हणला कंस महाराज. पहिलं 8वं होऊ शकतंय ना, 8वं पहिलं होऊ शकतंय. युक्ती केली, बरोबर कान भरले. खरं सांगू का, आमच्या इकडं म्हण आहे, गुळाला गुढी नाही मग चाडीला गुढी आहे. गुळाला गुढी नाही मग चाडीला गोडी आहे. ऐका माय बाप, कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचा अंतर आहे. 4 डोळ्यानं जोपर्यंत कोणती एखादी गोष्ट बघत नाहीत तोपर्यंत कोणावरच असा आळ घ्यायचा नाही किंवा विश्वास धरायचा नाही. कानानं, कानात टाकलेलं विष हजारो लोकांना बर्बाद करते, हजारो. महाराज, नारदानं सांगितलं, मारून टाक लेकराला, सोडू नको. वदी बाळकाशी ठेवू नको, पुण्य सारावया भेटे देव ऋषी. वदी बाळकाशी ठेवू नको. हातात दिलेलं लेकरू वापस घेतलं, हातात दिलेलं वापस लेकरू घेतलं, गर 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 फिरवलं, दणकन आपटलं, चिरकलं लेकरू. काय दुःख झालं असलं देव केला, असं वर्णन आहे ग्रंथात. 3.5 महिने देवकीच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. 3.5 महिने. जिची पिढी बाळ प्राणतीचा विकळ. नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 लेकर वसुदेव आणि देवकीचे मारले. टाइम कमी असल्यामुळं पटपट मारले. 6 लेकर मारले. ऐका माय माऊल्यांनो, प्रत्येक बाईला वाटते आमच्या पोटाला कृष्ण याव, राम याव. कृष्ण पोटाला येण्याच्या अगोदर वाटते ना तुम्हाला, देव पोटाला यावं वाटते ना, कृष्ण पोटाला यावं वाटते माय. पण कृष्ण पोटाला येण्याच्या अगोदर 6 लेकर भावाच्या हातानं मारावं लागत. कोण्या कोण्या बाईची तयारी आहे? कसं शक्य हो? देवकी हो लागत आहे.
आणि 6 लेकर भावाच्या हातानं मारायसाठी द्यावं लागत ते. तवा 7व्या क्रमांकाला बळीराम आणि 8व्या क्रमांकाला कृष्ण. श्रावण महिना लागला, बुधवार दिवस सुरू झाला, अष्टमी तिथी चालू झाली. रात्रीच्या 12 वाजता वसुदेव आणि देवकीच्या पुढं चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. बोला गोपाल कृष्ण भगवान नमः. पार्वती पते देव रात्री 12ला का प्रगट झाला ह्याचं बी कारण आहे. त्याच्या शास्त्रानं 6 कारण सांगितलेत. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं कारण आहे. एक कारण सांगायला 1.5 तास लागते. रामही देवच आहे आणि कृष्णही देवच आहे. राम जन्मला भर दुपारी 12ला आणि कृष्ण जन्मला भर रात्री 12ला. ते बी देवच आणि हे बी देवच. राम जन्मला तवा कडकड उन्हाळा होता आणि कृष्ण जन्मला तवा भर पावसाळा. काय महाराज हो का किती फरक आहे दोन्ही देवात. अरे राम जन्मला राजवाड्यामध्ये दास्या सोनं नाणं पावलाला माणूस होत. कृष्ण जन्मला बंदी शाळेत, मोकळ्या भाषेत पोलीस ठाणं म्हणाय काय गोर आहे, बंदी शाळेतच होते ना. राम जन्मला राजवाड्यात, कृष्ण जन्मला बंदी शाळेत. जरा पुढे जाऊन बोलू. उभ्या जिंदगीत राम कधी खळखळून हसला नाही आणि उभ्या जिंदगीत कृष्ण कधी रडला नाही. देव दोन, मात्र देवाच्या दोन्ही देवामध्ये जमीन आसमानचा फरक. राम नावात सरळ, कृष्ण नावात बी वाकडा. राम दात नसलेलं म्हातारा म्हणते लांब सोपं. राम नाव सरळ, रामाचं वागणं सरळ, रामाचं आचरण सरळ. कृष्णाचं नाव वाकडं. कृष्ण म्हणायचं म्हणल्यावर जिबीला आडा पडते. कृष्ण नावात वाकडा, वागण्यात बी वाकडाच. हे ना नुसत्या लबाड्याच केल्या. जन्मलं त्या माईपाशी उग 10-12 दिवस तर दूध प्यावं का थांबाव का. जन्मलं तिथंही थांबलं नाही. जिच्यापाशी 11 वर्ष थांबलो गोकुळात यशोदा नंद बाबा जवळ, त्याला धोका देऊन पुन्हा मथुरेला आलं. म्हणजे त्यानं जीवनात लबाड्या केल्यात. म्हणून कृष्णानं जसं केलंय तसं करायचं नाही. कृष्णानं केलेलं कानानं ऐकायचं आणि रामानं जसं केलंय तसं जिंदगीत करायचं. तरुण मंडळी जो बसलेले असतील ना, कृष्ण चलत चलत गोकुळात गवळणीच्या कमरेला चिमटा घेत होता. आताचा एखादा म्हणीन कृष्ण घेत होता, मी बघू का पायली भरली का तुझी. ते देव होता रे. नवल केवडी नवल केवडी नकळी कानो बाची कोण, नकळी कानो बाची कोण. कृष्णाचं नवल आहे गडे. नवल केवडी नकळी कानो बाची कोडी. कृष्णाच्या गोष्टी नवलाच्या आहेत गडे. रामाच्या गोष्टी आचरणात आणायसारख्या आहेत. म्हणून त्या कृष्ण 8 वर्षाची मूर्ती वसुदेव देवकीच्या पुढे प्रगट झाली. देवाचा जन्म होत नाही. इथे एक लक्ष द्या. देव प्रगट होते. नामयाचा स्वामी प्रगटला. देवाचं प्रगटीकरण नाही. अरे जन्माला येतोय जीव, प्रगट होतय देव. महाराज तो 8 वर्षाची मूर्ती उभा टाकली. वसुदेवानंद देवकीने विनंती केली, देवा लहान हो. तो देव लहान झाला आणि देवकीने सांगितलं, धनी सोडा मिठी लपवा जगजीटी.
झनी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारे मालक ह्याला लपवायचं कराकडे खळकंडोळ्यात पाणी आलं खळकंडोळ्यात पाणी आलं वसुदेवाच्या देवकी बोलायलीस खरे ग मया अंगाला साकळ दोर आहे माझ्या हातात बेड्या पायात बेड्या मी लेकराला कसं नेऊ ग कृष्णानं सांगितलं पप्पा मला उचला तर खरं उचलिला कमळापती कृष्ण परमात्म्याला उचलून घेतलं कृष्णाला उचलल्याबरोबर खटाखट बेड्या निघाल्या हातातल्या बेड्या पायातल्या बेड्या निघाल्या साकळ दोर निघून पडला अरे दरवाजावर जे काही द्वारपाळ होते का नाही रक्षक चक्र आल्या त्यांना मूर्छा आली ते खाली पडली खटाखट गेट निघाली रात्रीच्या समयाला कृष्ण भगवंताला डोक्यावर घेतलं वसुदेवजीनं आणि कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेवजी निघाले मथुरेतून निघाल्याबरोबर वाटत यमुना मैया लागली असं वर्णन आहे शास्त्रामध्ये पुराणामध्ये फक्त गुडघ्या इतकं पाणी होतं यमुना मैयाला गुडघ्या इतकं यमुना म्हणली माय जगाचा मालक चाललाय आणि मी जर दर्शन घेऊ नये तर माझ्यासारखी दलिंदर जगात दुसरी कोणी नाही गुडघ्या इतकं पाणी होतं यमुनेला पण त्या यमुना मातेला यमुनेच्या पाण्याला वाटलं आपण देवाचं दर्शन घ्यावं पाणी वाढू लागलं पाणी कमरेला आलं पाणी पोटाला लागलं बघता बघता पाणी गळ्याला लागलं कोणाच्या कीर्तनकाराच्या बोला ना वसुदेवाच्या पाणी गळ्याला लागलं कृष्ण म्हणले आता लय शांत बसू तर पप्पा वाहून जातील गडबडीने कृष्णानं पाय अंगठा बाहेर काढला पुर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट यमुना मातेनं दर्शन घेतलं यमुना माता तृप्त झाली पाणी कमी झालं वसुदेव कृष्णाला घेऊन गोकुळामध्ये आले यशोदा मातेच्या जवळ वसुदेवानं कृष्णाला ठेवलं योग मायेला उचललं वसुदेव वापस गेले असं एका गावात सांगितल्यावर मला एकानं प्रश्न विचारला महाराज रात्रीच्या बेड टाइमला वसुदेवाला दरवाजा कोण उघडला सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे लय हुशार हो मी त्याला म्हणलं दादा वसुदेवाला दरवाजा कोण उघडा सांगतो गडे रात्रीच्या 2:30चा टाइम होता म्हणलं नंदबाबाच्या घरी 9 लाख गायी होत्या आणि गायीला चारा वैरण टाकण्यासाठी नंदबाबा रात्री झोपीतून उठले दरवाजाच्या वाट गायीला वैरण टाकण्यासाठी चारा टाकण्यासाठी तिकडं नंदबाबा गेल्यावर तो दरवाजा उघडा राहिला आणि त्या टाइम मध्ये वसुदेव घरी आले नंदबाबाच्या आणि कृष्णाला ठेवलं योगमाईला घेतलं आणि वापस गेले बरोबर आहे आपणही रात्री शेतामध्ये ढोरा वासरायला वैरण चारा टाकायला रात्रीच्या एखाद्या वेळेस उठतो आणि चारा वैरण करतो त्याप्रमाणे नंदबाबाच्या घरी कृष्ण कन्हैयाला ठेवलं वसुदेव वापस आले 4 वाजले पहाटे 4 गोकुळामध्ये 4 वाजले 4 वाजता गोकुळातून बाया झोपेतून उठल्या 4 वाजता एका बाईच्या कानावर लेकरू लढू लागलेला आवाज आला ती बाई धावत यशोदेच्या घरला आली यशोदे ए यशोदे तुझ्या घरी लेकरू लढायला आवाज येईला ग तुझ्या घरी एखादं मुलबाळ झालंय का यशोदेनं सांगितलं हो माय रात्री मला बाळ झालंय ग बाळ झालंय ऐका माय बाप एका बाईला कळालं फक्त तिनं हातात साडीचा घोळ धरला आणि सऱ्या गावानं सांगत सुटली गवळना हरी हरी पुढे
बाईला कळालं 15 मिनिटात साऱ्या गावानं कळालं. डासाळेकर, तुम्हाला जर एखादी गोष्ट गावात सांगायची असेल तर आकाशवाणी परभणी केंद्रावर जाऊ नका, हे लय मोठं केंद्र आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट गावात सांगायची असेल तर पेपरला बातमी देऊ नका, हे लय मोठा पेपर आहे. ह्याला एक गोष्ट कळाव, अर्ध्या तासात जर सऱ्या गावाला नाही कळाली तर पुन्हा कीर्तनच करीत नाही. पुन्हा म्हणते तुला सांगाले बर शकुंतला, खाल्ल्या वाड्यातल्या धुरपतीला सांगू नको, सऱ्या गावानं फुकीत हीच. येणोच नाही टिंगल नाही, ही सत्य परिस्थिती. गड्याच्या पोटात 100 गोष्टी राहतात, पण बाईच्या पोटात एकही गोष्ट राहत नाही. ह्याला महाभारतात कारण आहे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे हो, आपण वाचित नाव, हे आपलं अज्ञानपण आहे.